मध्ये कुठला संघ दाखल होईल कबड्डी टीम आपण पाहताय त्रिशिका इलिबन गावदेवी वैतीपाडा विराज आणि ओमकार अशी जोडी दाखल झाले गेले ट्रॅक वर रितेश बेस्ट ऑफ लक बोट टीम पहिला बॉल या पहिल्या बॉल वर केलाय प्रहार हा येतोय खणखणीत दर्जेदार षटकार 6 केलाय डॉट बॉल येतोय डॉट बॉल एकदा आपण पाहू शकताय थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय डॉट बॉलने समाप्ती झाली 2 बॉलची समाप्ती 6 धाबा स्कोर कार्डवर आहेत गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वर पुन्हा एकदा ऑन साईड घेण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतायत तिथे क्षेत्ररक्षक आहे तत्वर सिंगल मिळेल या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 7 या अंकावर 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड 7 धावा स्कोर कार्ड वर आहेत षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आपण पाहतात 2-3 बॉलची समाप्ती झालंय समोर ओमकारने काही जबरदस्त बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये षटकार ठोकून मॅच फिनिश केला होता हो सुंदर अप्रतिम चेंडू हाताला जातोय यष्टनच्या वरून चेंडू निघून गेलाय डॉट बॉल येतोय चांगलं कमबॅक केलंय पहिल्या बॉलवर धमाकेदार सुरुवात झाली होती त्यानंतर सिंगल डॉट आला सिंगल मिळालं पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय ओमकार ऑन साईड करण्याचा प्रयत्न एक धाव परिपूर्ण केली जाते 9 पुढे सरसावलाय या सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड 8 धावा स्कोर कार्ड वर आहेत 8 धावा स्कोर बोर्ड वर षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आपण पाहत आहेत गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वर सज्ज होतोय हो यावेळेस पंच मात्र आमच्या दिशेने बोलतायत व्हाईट बॉलचा इशारा जास्त रन प्राप्त केलाय धावसंख्या अगदी पुढे जाईल 1 ने 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड 9 धाबा हो सुंदर अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय डॉट बॉल येतोय धावसंख्या जाऊन पोहोचलंय 9 या अंकावर षटकाची झाली समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 9 धावा बिनबाद क्षेत्ररक्षक पाठलाग करतात तुषार केणी सिंगल मिळेल दुसरीचा प्रयत्न केला तो आना करताना 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल अगदी दुहेरी अंकामध्ये 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड 11 धावा 11 धावा स्कोर कार्ड वर आहे चांगलं बॅटर रंगेल दोन्ही टीम कडे चांगली बॅटिंग लाईन आहे चांगले गोलंदाज पाहायला मिळत आहे चांगलं बॅटर रंगेल धीम्या गतीचा चेंडू होता ऑनसाईड करण्याचा प्रयत्न रितेश पुढे सरसावला सिंगल मिळेल अगदी ॲक्युरेट फेकी पाहायला मिळालाय सिंगलच्या अगदी मदतीने टीम जाऊन पोहोचलाय 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड 12 धावा स्कोर बोर्डवर आहेत षटक क्रमांक सध्या 2 मार्गस्थ आपण पाहत आहेत प्रथम बॅटिंग करताना पाहतोय त्रिशिका इलेवन कबड्डी वैतीपाडा टीम जी मात्र पुरस्कृत केलंय किरणजी कारभारी साहेब उपस्थित झाल्यात आज आपल्या टीमला मात्र कोऑपरेट करण्यासाठी इथून मात्र त्यांचा दौरा असेल एबी ट्रॉफीज नाईट टुर्नामेंट धावसंख्या जाऊन पोहोचले 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड 12 धावा ऑन साईडला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत
सोमनाथ चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल मिळालंय. सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचलंय. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. डायरेक्ट आलेवाडी जाऊ द्या गाडी. सर यावेळेस मात्र ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. फुटबॉलची आठवण करून दिली. चेंडू निघून जाईल. सीमा शपा चौकार. आलेवाडी टीम खूप खूप मनपूर्वक आभार. इथे आपण आलात. आता डायरेक्ट बोईसर आलेवाडी जाऊ द्या. सावकाश आपला प्रवास सुखाचा हो. ऑनसाइड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा रितेश पुढे सरसावेल. सिंगल मैल. या ओव्हरमध्ये धावा थांबवल्या गेल्यात. सध्या चांगली गोलंदाजी राहिली. रितेश आपण पाहत आहेत. सिंगल डबल प्राधान्य दिलं जात आहे. धावसंख्या अगदी 1 ने पुढे जाईल. 18 धावा 18 रन्स. एक चौकार जरी आलाय तरी धावा मात्र रोखल्या गेल्यात. 18 धावा आहेत. हवाई सफर एखादा आला नाहीये. पहिल्या बॉलवर सुरुवात तर चांगली केली होती विराजने. इथून एखादा ब्रेक थ्रू देईल का विराटन टीम? हो यावेळेस काय काढलं जाईल? काय काढलं जाईल? काय काढलं जाईल? आता काय घडलं जातंय? काय घडलं जातंय? आता दोन्ही पंच चर्चा करतील. त्यानंतर डिसिजन दिला जाईल. एकच टप्पा आहे. रुको रुको. दोन टप बॉल आहे. नो बॉल आहे का? येस. 2 धावा असतील. आणि या 2 धावांची टीम डॉन 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. नो बॉलचा हा चेंडू असेल फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉल आहे. एकंदरीत क्षेत्ररक्षक झेल खाली. सेल तर पकडलाय परंतु फ्रीडचा हा बॉल. सिंगल मैल. धावसंख्या 21. बॉल किती आहेत? षटक संपलंय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 21 बिनबाद.
वर पहिल्या बॉलवर केलाय प्रहार आणि ओमकारच्या बॅट मध्ये येतोय दर्जेदार षटकार 6. करण पुन्हा एकदा ट्रॅकवर सज्ज होतोय. धावसंख्या 28. हो शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल. 28 रन 28 धावा स्कोर कार्डवर. ट्वेंटी 28 रन स्कोर कार्डवर आहेत. 3 बॉलची समाप्ती झालंय. षटक क्रमांक सध्या तिसरं मार्गस्थ आपण पाहतायत. अजूनही एकही विकेट गमावला नाहीये. विराज आणि ओमकार. फुटच बॉल ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत रितेश. थोडासा फंबल झालाय. बॅकअप येतोय. रोहित पुढे सरसावलाय परंतु 2 धावा अगदी परिपूर्ण झाल्यात आणि 2 धावांची टीम जॉईन होते. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 30 रन स्कोर बोर्डवर लागल्या गेल्या. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे. 4 बॉलची समाप्ती आलाय. अजूनही 2 बॉलचा काही शेष आहे. गोलंदाजचा पुन्हा एकदा सज्ज होईल करण. समोर विराज. एखादा ब्रेक तो दिला जाईल का करणच्या माध्यमातून की एखादा हवाई सफर पाहायला मिळेल विराजच्या बॅट मधून. ओमकारने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. इथून खोदून काढण्याचं काम केलं. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. रितेशला बेट करून चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. चौकार. इथून षटकाची झालाय समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती अखेर 34 धावा बिनबाद. शेवटचे 6 बॉल असतील. एक छोटीशी 2. ट्रॅक वर कमीत कमी धावा खर्च करावे लागतील आणि जास्तीत जास्त धावा उभ्या कराव्या लागतील. सध्या 34 धावा तर स्कोर कार्ड वर आहेत. म्हणजे ते 11.33 ची सरासरी मेंटेन केली गेले. आणखीन इथून 15 ते 20 धावाचा प्रयत्न असेल आणि कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल विराटन या टीमला. शेवटचे 6 बॉल. धावसंख्या 34 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 9 किनिंग ट्रॅकवर. समोर ओमकार. ओमकारने मोठा फटका करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला गेला. रितेश जेल खाली. कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही आहेत. पहिला धक्का लागतोय तो त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा या टीमला. गॉन. स्कोरबोर्डवर आहेत. पहिला ब्रेक थ्रू जरूर दिला गेलाय. 9 किनिंगच्या माध्यमातून रितेशने सुंदर झेल टिपलाय. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाज ट्रॅक वर.
गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज. समोर सुहान पहिल्या बॉलवर अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू निघून जाईल. वन बाउन्स नाही. सीमारेषा पार. चौकार 4. सुहानच्या बॅट मधनं हा चौकार आलाय. ज्याच्यासाठी त्याला मला आणलं गेलंय तोच काम सध्या करतोय. पुन्हा एकदा काय जबरदस्त स्ट्रोक. लांबच लांब. षटकार 6. बाजी 2 बॉल मध्ये 10 धावा वसूल केल्यात. धावसंख्या अगदी 44 धावा स्कोर कार्डवर. हो यावेळेस तर आज चेंडू कोलवा टप्प्याचा होता. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 45. शेवटच्या आता 2 बॉल असतील. 45 धावा स्कोर कार्डवर आहेत. 45 रन ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचे 2 बॉल. अजूनही विराज मैदानच्या आतमध्ये आहे. विराजने चांगली बॅटिंग केलंय. एक षटकार एक चौका त्यांच्या बॅटमध्ये जरूर पाहायला मिळालाय. एकदा होता परिपूर्ण करेल. बंटी तिथे होते. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 46. शेवटचा अंतिम बॉल या इनिंगचा. 46 धावा स्कोर कार्डवर आहेत. एखादा चौकार 50 धावा. एखादा षटकार 52 धावा. एखादा विकेट्स. इथून फुल स्टॉप देतील का विराथन टीम की चौकार षटकार येईल. हो तेज सर्रार चेंडू डॉट बॉलने समाप्ती झालाय 4 षटकाची. प्रथम बॅटिंग करताना त्रिशिका 11 गावदेवी टीम. धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत 46 आणि लक्ष असेल विजयासाठी 47 धावांचं लक्ष. 24 बॉल.
तर अगदीच शेवटचा फायनल अटॅक आजच्या दिवसातला आपला पाहायला मिळेल. रितेश आणि प्रथमेश, बंटी आणि बबलूची ही जोडी. बंटी बबलू मैदानाच्या आतमध्ये, गोलंदाज कृष्णा. कुठला संघ अगदीच टॉप टॉप 6 मध्ये पोहोचणारा पाचवा संघ कुठला ठरेल ते मात्र आपण पाहण्यासाठी पाहूया. ही 4 षटका, अगदीच ही 4 षटका मैदानाच्या आतमध्ये. 24 चेंडू 47चं लक्ष. 24-47. पहिला चेंडू घेऊन कृष्णा गोलंदाजी मार्कवर. त्याच्या समोर बॅटर मिस्टर रितेश. या वेळेला रितेशनं कृष्णाला म्हटलं वेलकम, स्वागत सुस्वागतम, षटकार. व्हॉलंटियर्स जायचं त्या ठिकाणी चेंडू कलेक्ट करण्यासाठी. अगदीच रितेशनं पहिल्या चेंडूवर एक अप्रतिम दर्जेदार, देखणा, रूपवान, रुपेरी असा फटका त्याच्या बॅटमधून निघताना पाहायला. कृष्णाच्या समोर हा ठोकलाय षटकार. कृष्णाकडेही चांगला अनुभव आहे. कृष्णा इथून मात्र कमबॅक करून दाखवेल. षटकार आल्यानंतर पुढचा चेंडू कुठल्या पद्धतीने हाताळेल. अगदीच मी म्हटलं होतं कृष्णाकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. पहिला चेंडू अगदी त्यानं थोडासा पुढे फेकण्याचा प्रयत्न केला होता, तो थोडासा गुड लेंथला पडला आणि त्यावर मात्र रितेशनं एक अप्रतिम फटका षटकार ठोठावला. आणि त्यानंतर मात्र कृष्णानं शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, त्यावर निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. षटकारानंतर डॉट बॉल. 2 चेंडू 6 धावा. या वेळेला अगदीच डीप होणारा हा चेंडू पाहायला मिळतो. आणखी एक निर्धाव चेंडू. मी म्हटलं होतं कृष्णा कशा पद्धतीने कमबॅक करेल हे पाहण्याजोगं ठरणार आहे. कृष्णानं मागच्या 2 चेंडूवर कमबॅक करून दाखवला. खेळ होते 3 चेंडूंचा, धावसंख्या 6 धावफलकावर. सलगचे 2 निर्धाव चेंडू कृष्णानं हाताळलेत. या वेळेला फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू इंटू द एअर. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू पडतोय रिकाम्या जागेमध्ये. येतोय 2 धावा आणि या 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. कृष्णा, त्याच्या समोर रितेश. मैदानाच्या आतमध्ये हे युद्ध आपला पाहायला मिळतं. एका बाजूला कृष्णा, त्याच्या समोर 2 हात करण्यासाठी मिस्टर रितेश अर्थात बबलू आपला पाहायला मिळतो. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा या वेळेला अगदीच खोदून काढला. ड्राईव्ह पाहायला मिळत आहे. खराब क्षेत्ररक्षण, 2 पायांच्या मधून चेंडू निघून जातो. मिड ऑफला जर हा चेंडू कदाचित कलेक्ट झाला असता, इथून रनआउटच्या रूपाने एखादी विकेट येऊ शकली असती. मात्र दोन्ही बॅटर आपल्या क्रीज मध्ये सेफली पोहोचतायत. 1 धाव पूर्ण होतीया. या एकेरी धावेना धावसंख्या जाऊन पोहोचत्या 9 रन. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. 9 धावा धावफलकावर. कुठलाही विकेट आतापर्यंत गेलेला नाहीये. प्रथमेश हा पहिला चेंडू फेस करेल. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहायला निहायला बाकीचं काम पंचांवर सोपवला. पंच किशोर पाटील सर दर्शवतायत की हा वाईट चेंडू अगदीच बाहेर फेकला हा चेंडू पाहायला मिळतो. गोलंदाजाला पंचांनी दंडित केला. 1 अतिरिक्त धाव खर्च होती आणि या एका अतिरिक्त धावेना धावफलक डबल डिजिट मध्ये 1-0-10. प्रथमेश यावेळेला शपाळ करून खेळण्याचा प्रयत्न. कृष्णा अगदीच ज्याच्याकडे भरपूर मोठा अनुभव आहे. कृष्णाला पहिले चवळला जर तुम्ही आपले स्टान्स दाखवला
तर कृष्णा एक सेफ बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकून जातो. हे कृष्णाचं या अगोदरचा अगदीच आपला पाहायला मिळतो. याच पद्धतीने कृष्णा गोलंदाजी करतोय. आपण जर पाहिलं तर प्रथमेश अगदीच अगोदर शलफल झाला होता. कृष्णानं हा चेंडू थोडासा बाहेर निघणारा टाकला. बरं निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतो. पहिलं षटक संपत्या विदाउट एनी लॉस आपला पाहायला मिळतो. 10-10 टीम. दुसऱ्या बाजूला किरणजी कारभारी यांचा संघ त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा हा संघ आपला पाहायला मिळतोय. तब्बल 10 धावा धावफलकावर लागलेला पाहायला मिळत आहेत. अगदीच 18 चेंडू 37 ची गरज आहे. 18 चेंडू 37 हे समीकरण. गोलंदाजी मार्कवर मस्त युवराजची देखील गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये अप्रतिम राहिल्या. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर बबलूचा डब्ल्यू. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉयड. इझी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार केनी संघाचा संघनायक ॲज अ कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतो. तुषार केनी हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. 10 धावा धावफलकावर. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव झाला. 17 चेंडू आणि 37 ची गरज आहे. 13.6 ची सरासरी इथून गाठायची आहे. तर रन रेटनं मात्र आपला रन कंप्लीट करावा लागणार आहेत. स्ट्राईक तुषार समोर युवराज हा गोलंदाज आपला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू या वेळेला तुषारने या चेंडूला फ्लिक केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. या एक धाव कंप्लीट होईल. या ठिकाणी चेंडूला मैदानाच्या आतमध्ये आणण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं केला पण चेंडू अगदीच या चौकारासहित धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. 14 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ द 1 विकेट्स. टीम नवतरुण मित्रमंडळ वर्राथन त्यांच्या विरोधामध्ये त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. किरणजी कारभारी यांचं प्रस्तुत केलेला हा संघ आपला पाहायला मिळतोय. या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लेग बिफोर द विकेटसाठी अपील केली जाते. पंच दर्शवत असताना बॅटर सेफ आहे. अगदीच डॉट बॉल निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 14. या वेळेला खोदला या वेळेला चेंडूला फेकून दिला. सीमारेषे पार. षटकार डीझी. अगदीच युवराज पहिल्या चेंडूवर ऋतिकची विकेट काढली होती. त्यानंतर मात्र तुषार मैदानाच्या आतमध्ये गेला. तुषारनं 3 चेंडूंचा खेळ केला. 10 धावा त्याच्या नावावर पाहायला मिळतात. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून.
या वळला पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जात असताना पाहायला मिळतोय. सांडलाय झेल, झेल सुटला जातोय आणि इथं 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुटलेला हा झेल त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघासाठी अगदीच घातक ठरू शकतो. आणि या तुषारनं या अगोदर चांगली फलंदाजी केल्या. हा झेल अगदीच खूप महत्वाचा होता टीमात त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा संघासाठी. अजूनही एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 13 बॉल 25 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अगदीच मागच्या चेंडूवर सोडलेला झेल इथं षटकार देऊन जातो. जलेबे नमक छिडकाय, षटकाराला डीजे. पण आपण आपलं क्षेत्रक्षय सजवून घ्यायचं. नाशिकची मिसळ मुंबईची भेळ, नाशिकची मिसळ मुंबईची भेळ. या वेळेला आलाय तुषारची वेळ आणि तुषार दाखवतोय या महत्वाच्या मॅच मध्ये आपला खेळ. अगदीच तुषारनं 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू 18 धावांची एक अप्रतिम खेळ निघाल्या. संघाला जिथं गरज होती रितेशची विकेट आल्यानंतर तुषार मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्याच तुषारनं युवराजचा अगदीच समाचार घेतलाय. जवळपास 360च्या सरासरीने खेळताना आपला पाहायला मिळतोय मिस्टर तुषार खेणी. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज राज गोलंदाजी मार्कवर येतो. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू मागे 19 धावेची गरज आहे. 12-19 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनल्या. ऑन स्ट्राईक मिस्टर प्रथमेश बंटी. बारा चेंडू 19 या धावा डिफेन्स करण्याची जबाबदारी या ठिकाणी गोलंदाज विराजवर देण्यात आली आहे. यावेळेला पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिटचा देखील झाला. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आणि आता मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अगदीच टीम संकटात असताना अशा प्रकारच्या मिस्टेक्स खूप घातक ठरतात संघासाठी. इथून संघ ट्रबल मध्ये असताना यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. तो डायरेक्ट हिट चेंडूवर स्टंपवर आदळला नाही. तिथून मात्र 2 बॅटर्स मध्ये देखील हा ना तू मै झाली होती. मात्र अगदीच विकेट किपरनं जी केलेली चुकी, चेंडू योग्य रीतीने कलेक्ट केला नाही, त्याच कारणानं 1 धाव आणखी कंप्लीट करण्याची संधी मिळाली. समीकरणामध्ये होतोय बदलाव 11 मध्ये 17. आणि इथं मागच्या चेंडूवर आपण म्हटलं होतं स्ट्राईक चेंज झाल्या आणि ज्यावेळेला स्ट्राईक चेंज झाले ना त्यावेळेला प्रथमेशचा स्ट्राईक रेट सुद्धा चेंज झाला. प्रथमेशनं ठोकलाय षटकार. डीजी या वेळेला फुल टॉच चेंडू बॅटरनं सोडून दिला. अगदीच आशाभूत नजरेनं पंच किशोर पाटील सरांकडे बघतायत. पंचांनी दर्शवलं की लिगल डिलिव्हरी 1 धाव येताना पाहायला मिळेल. बायची ही रन असेल. 9 चेंडू आणि 10 धावा. या वेळेला टॉप एज लागताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा काय घडलंय तर आणखी एक झेल सुटलाय. झेल जरी सुटला असला तरी प्रथमेशची रनआउटच्या रूपानं विकेट येईल. प्रथमेश अगदीच
वेगानं त्या ठिकाणी धावत गेला होता. इथं तुषारला कदाचित असं वाटलं होतं की हा झेल कंप्लीट केला जाईल, त्यामुळे तुषारनं अगदीच आशा सोडून दिल्या होत्या. पण झेल सुटला जातो. हा सुटणारा झेल मला वाटतं दुसरा झेल याच इनिंगमध्ये सुटला जातो. कंगाली में आटा गिला असं म्हणावं लागेल, कारण अगदीच कमी धावा आता मात्र धावफलकावर उरलात आणि त्यावेळेला हा सुटलेला झेल समीकरणामध्ये बदलाव. आता मात्र 8 चेंडू आणि 10 धावेची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शैलेश जाताना पाहायला मिळतो. 8 चेंडू 10 धावा. 8 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 10 धावा. या वेळेला अगदीच तुषारच्या बॅटमधून निघतोय षटकार. अगदीच वैतीपाडा संघ काही कमबॅक करून जाईल. या वेळेला क्लासिकल फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि तुषारच्या बॅटमधून येतोय षटकार. या षटकारासाठी मी म्हणेन चांदमामा भागलास काय. तुषारचा हा विजयाचा षटकार पाहिलास काय. विजय होतोय टीम नवतरुण मित्र मंडळ जाणारा डीजे. यानंतर आपण उद्याच्या लॉस या ठिकाणी अनाऊन्स करतो. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असेल दांडाखाडी आणि